सोशल मीडियावरती गो विथ द ट्रेंडचा जमाना आला. आता ट्रेंड म्हटलं तर मुलींना काय दिसते ती म्हणजे ज्वेलरी. आता मी ही जशी ट्रेंडी ज्वेलरी घातली आहे तशा कोणत्या ट्रेंडी ज्वेलरी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसाल कोणत्याही फंक्शनमध्ये. त्याची रील आहे, रील शेवटपर्यंत पहा. नंबर 1 आहे स्नेक नेक पीस. अर्थातच स्नेकचा हा जो नेक पीस आहे अर्थातच सापाच्या आकाराचा, तो तुम्ही गळ्याभोवती गुंडाळा नाहीतर मनगटाभोवती इतका सुंदर दिसतो की काही विचारू नका. प्लेन कुठल्याही रंगाचा तुम्ही टॉप घातलात, विशेषतः ब्लॅक घातलात आणि त्यावर हे पेरअप केलं तर एकदमच तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनणार आहात. यामध्ये गोल्ड सिल्वर असे 2 प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फिनिशिंग जी आहे, मॅट असू दे किंवा ग्लॉसी फिनिशिंग, यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. नंबर 2 आहे ती म्हणजे इव्हिल आय ज्वेलरी. डोळ्याच्या आकाराची ही ज्वेलरी सध्या लोकप्रिय आहे. नजर लागू नये म्हणून सुद्धा ही ज्वेलरी मोठ्या प्रमाणात घातली जाते. यामध्ये कानातले, गळ्यातलं, अँकलेट, ब्रेसलेट वेगवेगळ्या प्रकारे ही पेरअप केलेली आपल्याला दिसून येते. नंबर 3 आहे ते म्हणजे लेयर्ड नेकलेस. एकापेक्षा जास्त पदर असलेली ही जी चेन आहे ती सध्या खूप लोकप्रिय आहे. गोल्ड, सिल्वर आणि रोज गोल्ड मध्ये तुम्हाला मिळून जाईल. जीन्स टॉप, वन पीसेस यावरती खूप ट्रेंडी दिसते. सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाकडे ही असलीच पाहिजे. फॉर्मल फंक्शन असू दे किंवा अगदीच कुठलं तरी मोठं फंक्शन, तुम्ही कुठलीही ती पेरअप करू शकता. नंबर 4 वेस्टर्न इयर कफ. इयर कफ सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग आहे. ज्यांना कान टोचायचे नाहीये त्यांच्यासाठी इयर कफ हे एक उत्तम पर्याय मानला जातो, कारण ते प्रेस ऑन मध्ये असतात. सिंपल बँड इयर कफ असतील किंवा डायमंड स्टडेड इयर कफ असतील किंवा फ्लोरल डिझाईन्स मधले इयर कफ किंवा अगदी 2 लेयर्स मधले इयर कफ आणि हो वायर इयर कफ सुद्धा सध्या खूप ट्रेंडी आहेत. कानाची शोभा वाढवण्यासाठी हे तुमच्याकडे असलेच पाहिजेत. नंबर 5 सनग्लासेस विदाउट ग्लासेस. ही फेस ऍक्सेसरीज सुद्धा ऑनलाईन तुम्हाला मिळून जाणार आहे. या फेस ऍक्सेसरीजच्या सहाय्यानं तुम्ही चेहऱ्याची शोभा वाढवू शकता आणि एक सनग्लासेसचा लुक सुद्धा देऊ शकता. नंबर 6 कमर चेन अर्थातच वेस्ट बेल्ट. हा सुद्धा सध्या खूप ट्रेंडी आहे. तुम्ही नॉर्मल चामड्याचे पट्टे पाहिले असतील, पण हा जो कमरपट्टा आहे हा कमरपट्टा फक्त कमरपट्टा नसून एक वेगळाच लुक तुमच्या ड्रेसला देणार. फॉर्मल घाला, जीन्स पॅन्ट घाला किंवा अगदी तुम्ही वेस्टर्न वन पीस घाला, त्याची शोभा वाढवण्यासाठी यामध्ये सिल्वर, गोल्डन आणि रोज गोल्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला मिळून जाणार आहेत. लास्ट बट नॉट लिस्ट इनविजिबल ज्वेलरी. मग ती अगदी ट्रेडिशनल असू दे किंवा वेस्टर्न असू दे, ही फ्लोटिंग ज्वेलरी तुमच्याकडे असलीच पाहिजे. याच्यामध्ये ट्रान्सपरंट अशी तार किंवा वायर किंवा अगदी दोरा वापरला जातो, जो लांबून तुमच्या त्वचेमध्ये मिसळल्यामुळे आणि त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता असल्यामुळे समोरून दिसतही नाही आणि असं वाटतं की त्या चेनचा जो काही पेंडंट आहे तो हवेमध्ये तरंगतोय की काय. अशा प्रकारची जी ज्वेलरी आहे ती सध्या साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सुद्धा खूप जास्त फेमस आहे किंवा अगदी तुम्ही इंडो वेस्टर्न सुद्धा टाईप करू शकता. वेस्टर्न ज्वेलरी सुद्धा खूप इन ट्रेंड आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या या ज्वेलरीज तुमच्याकडे असतील तर तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसाल. ऑफिस असू दे किंवा पार्टी, तुमच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खेळतील, यामध्ये काही शंका नाही.